व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय क्लिअर सर्वांना? ओके एव्हरीवन. आज आपण टुर्नामेंटचे जे गेम झाले दुपारी तर ते गेम अनालिसिस करणार आहोत. तर ज्यांचे ज्यांचे गेम अनालिसिस करायचे आहेत तर हँड रेज करायचं आहे. सर्वांनी ज्यांचे ज्यांचे गेम अनालिसिस करायचे आहेत त्यांनी हँड रेज करून ठेवा. येस हेमंत. हेमंत आवाज नाही येत. हेमंत. सर सेकंड गेम. ओके, आता बाकीच्यांनी पण लक्ष द्यायचंय. ओके, तर गेम मध्ये जे जे इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील तर मी ते तुम्हाला एक्सप्लेन करेल. आता हे म्हण अपोनंटने ना या पोझिशन मध्ये F6 मूव्ह केलीये. तर ऍक्च्युली काय होतं या F6 मूव्ह मुळे ना किंग साइड थोडीशी वीक होते. तर याच्यासाठी काय करायचं, F6 मूव्ह केलीये म्हणजे ब्लॅक काय होतो ऍक्च्युली ब्लॅकची डेव्हलपमेंट स्लो होते. कारण हा बिशप कसा ओपन होणार, हा नाईट कसा डेव्हलप होणार. तर ब्लॅकला काय करावं लागेल, नीट विचार करून डेव्हलपमेंट करावी लागेल. तर अशा कंडिशन मध्ये काय करायचं की इथे तू काय खेळायला पाहिजे होतं, D4 पोझिशन ओपन करायची. अशा पोझिशन मध्ये जर तुम्हाला वाटते ना तुमचा अपोनंट काहीतरी ऑकवर्ड मूव्ह खेळलाय, ज्याच्यामुळे आता या मूव्ह मुळे दिसते ना आपल्याला की नाईटचं नॅचरल स्क्वेअर कोणतं असतं F6, तर हा नाईट आता डेव्हलप होणार आहे का इथे? नो. तर अशा वेळेला काय करायचं, पोझिशन ओपन करायची. आणि तू या पोझिशन मध्ये बिशप B2 खेळलाय तर हे पॅसिव्ह झालं. बिशप C4 खेळ. बिशप मूव्ह करायचंय ना तर बिशप साठी C4 च स्क्वेअर चांगलं आहे ना. असं पण हा डायगोनल ओपन झालाय. समजलं हेमंत? यस सर. आणि मी या ज्या गोष्टी हेमंतला सांगतोय तर हे तुमच्यासाठी पण लागू पडतात प्रत्येकासाठी. तर प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे. समर्थ आहे का आता? समर्थ नाहीये ना? ओके एव्हरीवन, प्रत्येकाने नीट लक्ष द्या. मी कालच सांगितलं होतं सर्वांना, बरोबर? जेव्हा आपल्याला मूव्ह करायचे असेल, समजा मला या पोझिशन मध्ये व्हाईट कडून क्वीन A3 खेळायचा आहे, तर मी काय विचार करणार की या A3 च्या स्क्वेअर वर कोणाचा अटॅक आहे का. ओके. आणि सेकंड थिंग सांगितलेली, जेव्हा तुमचा अपोनंट मूव्ह करेल तर त्या मूव्ह मुळे काय होतंय, कुठे कुठे अटॅक येतोय, तर हे बघायचं आणि त्यानुसार आपली मूव्ह करायची. आता या पोझिशन मध्ये किती सिंपल आहे
रूक ऑलरेडी बघा आता किंगच्या फाईल मध्ये अलाइन आहे ब्लॅकचा. आता इथे जर व्हाईटने दुसरी काही मूव केली तर त्याला सिंपल क्वीन G4 येईल. या बिशपवर डबल अटॅक. आणि जर बिशप मूव केला तर सिंपल क्वीन क्रॉस G2 चेकमेट होईल. रूकचा सपोर्ट येईल क्वीनला. तर हे प्रत्येकाने लक्षात ठेवा, जेव्हा पण तुमचा अपोनंट मूव करेल तेव्हा त्याच्या मूव वरती लक्ष द्या की त्याने काय मूव केली, त्या मूव मुळे काय होईल. नेक्स्ट मूव जर क्वीन G4 आलं तर काय होऊ शकतं. आता इथे व्हाईटने जी मूव केली C3 तर रॉंग मूव आहे. आणि जसं की क्वीन G4. आता F3 ला सिंपल. आता या पोझिशन मध्ये सिंपल व्हाईट काय होईल, पीस डाऊन होईल ना. क्वीन टेक्स G5. क्वीनला रूकचा सपोर्ट आहे, एकच सपोर्ट आहे या बिशपला, त्याच्यावर 2 अटॅक आहेत. समजतंय सर्वांना. आता इथे ब्लॅकने रॉंग मूव केली. ब्लॅकने बिशप कॅप्चर करायला पाहिजे होता. हे समजलं, लक्षात आलं सर्वांना की मी काय सांगितलं. क्वीन D7 नंतर आपण विचार करायला पाहिजे. अपोनंटच्या प्रत्येक मूव नंतर आपण विचार करायचा आहे त्याने ती मूव केली आहे त्याच्यामुळे कुठे अटॅक येतोय. आता या पोझिशन मध्ये ना ब्लॅकने खूप सारे रॉंग मूव केले आहेत, त्या पण सिंपल सिंपल. कारण ब्लॅक इथे H6 खेळायची गरजच नाहीये ब्लॅकला. ब्लॅक इथे सिंपल काय खेळू शकतो, रूक क्रॉस G5. क्वीनचा सपोर्ट आहे रूकला, एकच अटॅक आहे G5 च्या स्क्वेअर वर व्हाईटच्या. आणि रूक टेक G5 ने काय होतंय, परत हे पॉन पिन होतंय. व्हाईट जो आहे तो G क्रॉस H3 नाही करू शकत. आता इथे पण किती सिंपल आहे मला सांग हेमंत. आता या पोझिशन मध्ये इथे रूकचा चेक येणारच आहे ना. तर किंग तू असं E1 वरती घेतला तर आता क्वीन जाईल. आता इथे किंग E2 घे ना सिंपल. आता याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नाहीये की किंग E1 खेळणार का किंग E2 खेळणार आपण. ओके बघा मी परत सांगतो. आता तुम्ही तुमचा पीस जो आहे तो खेळताना विचार करा की त्या स्क्वेअर वरती अपोनंटचे किती अटॅक आहेत. 2 अटॅक आहेत. आणि रूक F1 वरती आल्यावरती त्या रूकला सपोर्ट एकच आहे. आता रूक F1 मध्ये टाकून तरी काय फायदा. असं पण रूक टेक्स F1 आणि किंगला मूव्ह करावं लागणार आहे. क्वीन तर मरणारच आहे ना रूकने. लक्षात आलं का सर्वांना. मग इथे रूक मध्ये टाकून अजून रूक देतोय आपण. रूकच्या नंतर अजून क्वीन देणार. जर गेम कंटिन्यू करायचं आहे तर किंग E2 अगोदरच खेळायचंय या पोझिशन मध्ये. क्लिअर समजलं हेमंत काय काय मिस्टेक केल्या. खूप अशा सिंपल सिंपल साध्या साध्या मिस्टेक होत्या. असं काही रॉकेट सायन्स नव्हतं. यस अजून कोणाचे गेम करायचे अनालिसिस. यस दर्श. सर लास्ट. ऋग्वेद आहे का.
ओके एव्हरीवन, सर्वांनी ही पोझिशन लक्षात ठेवा. ब्लॅक कडून जेव्हा इथे ब्लॅक D5 करतो ना, तर हे पॉन देतो ऍक्च्युली ब्लॅक D5 ला. कधी इकडे ई क्रॉस D5 झाल्यानंतर नाईट क्रॉस D5 ही चुकीची मूव आहे. ब्लॅक कडून सांगतोय मी, कारण या बरेच पोझिशन्स येतात तुमच्या गेम मध्ये. नाईट क्रॉस D5 नाही करायचं कधी पण, चुकीची मूव आहे ती. नाईट क्रॉस D5 च्या ऐवजी इथे करेक्ट मूव आहे नाईट A5. या पॉनवर आता लक्ष नाही द्यायचं. नाईट A5, नाईट A5 ला बिशप वर अटॅक आहे. बिशप B3 ला गेला तर इमिजिएट नाईट क्रॉस B3, कारण हा बिशप जास्त ऍक्टिव्ह आहे. आणि जर बिशप B5 ला आला तर त्याला आपण C6 खेळणार. C6, त्याला D क्रॉस C6, B क्रॉस C6 येतं आणि हा बिशप परत जातो. समजलं सर्वांना? जर ब्लॅक कडून ही लाईन खेळत असाल तुम्ही तर इथे नाईट क्रॉस D5 नाही करायचं. आणि नाईट क्रॉस D5 ला क्वीन F3 एक्झॅक्ट करेक्ट मूव आहे. ओके, व्हाईट कडून. अरे दर्श, एवढं भारी खेळलाय आणि आता काय असं करतोय? तूच सांग दर्श, काय खेळणार इथे? सर बिशप क्रॉस C6. मग बिशप क्रॉस E6 का केलं इथे? सर पहिल्यांदा कळालं नाही काय खेळायचं. ओके एव्हरीवन, बघा आता परत लक्ष द्या. आता जर इथे बिशप क्रॉस E6 केलं तर काय अचीव होणार आहे का आपल्याला? नो. F क्रॉस E6, संपला विषय, अटॅकच संपला. आता या पोझिशन मध्ये आपण खेळणार बिशप क्रॉस C6, कारण बिशप क्रॉस C6 ला बी क्रॉस C6 केलं ब्लॅकने की त्याला क्वीन क्रॉस C6, किंगला चेक, रुकवर अटॅक. सिंपल रुकअप होतो, इथेच गेम जिंकून जाईल व्हाईट. हे समजलं सर्वांना? बिशप क्रॉस C6 का करायचंय ते? यस एव्हरीवन. आता परत बघा. आता सर्वांनी मी किती वेळा सांगितलंय? कमीत कमी काल पण 3 वेळा सांगितलंय, आता पण 3 वेळा सांगतो परत. तुम्हाला तुमचं पॉन असू द्या, पीस असू द्या, जर खेळायचं असेल तर विचार करा ना त्या स्क्वेअरवर अपोनंटचे अटॅक किती आहेत आणि तुमचे अटॅक किती आहेत, सपोर्ट किती आहेत. इथे आता D4 ला काय होतंय? क्वीन वर अटॅक आहे, पण क्वीन असं काय होणार आहे? त्याच्यानंतर काय, पुढे काय? आता ऑलरेडी आता आता हे एक झालंय. ओके, क्वीन वर अटॅक येतोय, ठीक आहे, मान्य आहे. पण ऑलरेडी व्हाईटचा किंग सेंटर मध्ये आहे. ओके, ऑलरेडी व्हाईटचा किंग सेंटर मध्ये आहे, म्हणजे थिंक करा. ऑलरेडी व्हाईटचा किंग सेंटरला आहे. ऑलरेडी ब्लॅकने लॉंग कॅसल केलंय, त्याच्या रुकला ओपन फाईल देतोय. म्हणजे आपण ब्लॅकच्या रुकला काय करतोय? D4 करून. D4 कधी खेळणार? D4 कधी खेळणार? जेव्हा तुम्हाला पोझिशन ओपन करायची आहे. तुम्ही त्या स्टेज मध्ये आहे का आता पोझिशन ओपन करायच्या? तो विचार करा. पोझिशन कोण ओपन करायचं ट्राय करणार या पोझिशन मध्ये? ब्लॅक का? ब्लॅकचा किंग कॅसल मध्ये आहे. हे लक्षात आलं आता ज्या ज्या गोष्टी सांगितल्या मी? D3 करायची इथे या पोझिशन मध्ये. सिंपल मूव D3 करायची आणि लॉंग कॅसल. हे सेंटर झालं. ओके, किंग सेंटरला आता
लॉंग कॅसल वर अटॅक तुम्ही सेंटर मधून नाही करू शकत. किंग जो आहे लॉंग कॅसल मध्ये त्याच्यावर अटॅक सेंटर मध्ये नाही करू शकत. आता हे सगळे इक्वल ट्रेड आहेत. ओके, त्याच्यामुळे मी काय एक्सप्लेन नाही करत आहे आता. हे सगळे इक्वल ट्रेड आहेत त्याच्यामुळे मी एक्सप्लेन नाही करत आहे. इम्पॉर्टंट पोझिशन आली की मी परत एक्सप्लेन करतो. ओके एव्हरीवन, आता सर्वांनी नीट लक्ष द्या. या पोझिशन मध्ये ना आता अशी जेव्हा पोझिशन येते, आता काय झालं, आपण आपला मिडल गेम फेज संपला आणि आपण एंड गेमच्या फेज मध्ये आलो. तर तर अशा पोझिशन मध्ये काय करायचं, अगोदर किंगची पोझिशन इम्प्रूव्ह करायची. नेहमी लक्षात ठेवा, एंड गेम मध्ये किंगची पोझिशन ज्याची बेटर असेल तो गेम जिंकतो. एंड गेम मध्ये जसं ओपनिंगचे रूल आहेत, काय रूल आहेत ओपनिंग मध्ये, सेंटर कंट्रोल करायचा, पीस डेव्हलप करायचे, किंग सेफ करायचा, बरोबर. आणि त्याच्यानंतर मिडल गेमचे पण काही रूल्स आहेत. आणि एंड गेमचा सर्वात महत्वाचा पहिला प्रिन्सिपल आहे, तुमच्या किंगची पोझिशन बेटर पाहिजे, किंग सेंट्रलाइज पाहिजे. आता या पोझिशन मध्ये आपण काय, कोणत्या कोणत्या स्क्वेअर वरती किंग सेंट्रलाइज असेल, किंग E2, किंग F3, या पोझिशन मध्ये ब्लॅकचं पण या पोझिशन मध्ये, याला आपण किंग सेंट्रलाइज म्हणणार. तर त्याच्यामुळे काय करायचं, एंड गेम मध्ये अगोदर किंगचा विचार करायचा की किंग साठी बेस्ट स्क्वेअर कोणतं राहील. आता इथे पण सिंपल आहे ना, की आता इथे काय करतो, अटॅक करून अगोदर चेक येतंय, पॉन जातंय.
ओके, आता इथे काय नाही, हे ड्रॉच आहे पूर्ण, इक्वल आहे पोझिशन. आता इथे काही नाही होतंय. ओके, आता हे समजलं सर्वांना. ब्लॅकने काय केलं, सरळ सरळ नाईट साठी देऊन टाकला का, कारण त्याच्यानंतर व्हाईट कडे काय उरणार आहे, फक्त एक नाईट, आणि एका नाईटने किंवा एका बिशपने किंग जो आहे तो चेकमेट नाही होऊ शकत. समजलं सर्वांना इथपर्यंत? हे समजलं सर्वांना? ब्लॅकने काय केलं, जेव्हा आपणाकडे एक पॉन असेल, दोघांकडे एक एक पीस असेल, तर तो पीस बिशप असू द्या किंवा नाईट असू द्या देऊन टाकायचा पॉन साठी, आणि अपोनंटकडे जर एक नाईट एक बिशप उरलं तर त्याने चेकमेट नाही होणार. ओके, सिंपल आहे हे. यस, अजून कोणाचे गेम अनालिसिस करायचे? गेम आज टुर्नामेंट जे जे खेळणार दुपारी 3ची. यस अनन्या, हँड रेज करून ठेवा सर्वांनी ज्यांचे गेम बघायचे. सर थर्ड. ओके, दर तू पण लक्ष द्या आता. ओके एव्हरीवन, आता बाकीच्यांनी लक्ष द्या की व्हाईटची डेव्हलपमेंट, ब्लॅकची डेव्हलपमेंट बघा. व्हाईट पण जास्त पॉनचे मूव्ह केले आहेत का? व्हाईटने नाही, सगळे पीसेस डेव्हलप केले आहेत. ओके, सगळे पीसेस डेव्हलप केले आहेत. आता जेव्हा आपले सगळे पीसेस डेव्हलप होतात, तर काय झालं इथे, आता हा ओपनिंगचा फेज जवळपास संपला. आपले ऑल पीसेस डेव्हलप झाले, तर ओपनिंगचा फेज संपला. तर अशा पोझिशन मध्ये आपण काय विचार केला पाहिजे? अशा पोझिशन मध्ये आपण विचार केला पाहिजे की आपला कोणता एखादा पीस अजून अपोनंटच्या कॅम्प मध्ये एंटर करू शकतो का, किंवा इथे थोडस व्हाईट जो आहे तो वाट पण बघू शकत होता, किंवा व्हाईट अजून एक इथे काय प्लॅन करू शकत होता बघा. आता इकडे ब्लॅकचे काही पॉन पुश आहेत का? काहीच नाही. ब्लॅकचे काही पॉन पुश आहेत का? काहीच पॉन पुश नाहीये. अशा पोझिशन मध्ये आता लगेच व्हाईट कडून लगेच मूव खेळायची गरज नाहीये, मान्य मला. आता व्हाईटने नाईट H4 का मूव केलीये बघा, कारण व्हाईटला काय करायचंय, हे वीक स्क्वेअर आहे. व्हाईटला काय दिसलं, हे वीक स्क्वेअर आहे, आणि नाईट साठी याला काय म्हणणार आपण, आउटपोस्ट तयार झालेली आहे. नाईट साठी आउटपोस्ट आहे की नाईट या पोझिशन वरती स्ट्रॉंग असणार आहे. पण आता इमिजिएट गरज नाहीये याची. इथे व्हाईटने काय प्लॅन केला पाहिजे, अगोदर क्वीन D2 खेळायचं, आणि त्याच्यानंतर सिंपल लॉंग कॅसल करायचं, आणि त्याच्या पुढे व्हाईट जो आहे तो ऑलरेडी, आता इथे ब्लॅकची वीक पोझिशन आहे किंग साइडला, तर किंग साइडला अटॅक खूप फास्ट जाईल व्हाईटचा. F4 मूव येईल, G4 मूव येईल,
जर अपोनेंटने कॅप्चर नाही केलं F5 येईल, नाईट G6 वर केवढा स्ट्रॉंग बसेल. थोडीशी घाई केली फक्त आनंदने. लक्षात आलं सर्वांना? प्लॅन करताना कसा प्लॅन करणार? जेव्हा अपोनंट ऑलरेडी कॅसल मध्ये असेल, तुम्ही जर कॅसल मध्ये नसाल तर एकदा विचार करा की तुम्ही जर लॉंग कॅसल आहे का, इकडे अटॅक आहे का. खूप सारे मूव जातील ना. इथे तर व्हाईटची मूव एक तरी झाली की लगेच G4 करू शकतो किंग वर अटॅक करायला. इकडे आहे का काही तसं? नाही. इकडे ब्लॅकचे पीसेस तरी आहेत का क्वीन साइडला? नो. तर ब्लॅकचा अटॅक आलाच नसता व्हाईटच्या क्वीनवर, आणि व्हाईटचा खूप अटॅक केला असता ब्लॅकवर. आता हे काय बघा, आता मी परत सांगतो, आता सर्वांनी नीट लक्ष द्या. परत तेच रिपीट करतोय, पण तुम्ही कारण की लक्षात नाही ठेवत आहे. अपोनंट जेव्हा मूव करेल तेव्हा विचार करायचा अपोनंटच्या मूव मुळे आपल्या कोणत्या पीसवर अटॅक आलाय. अपोनंटच्या प्रत्येक मूव नंतर जर तुम्ही थोडं 5-10 सेकंड विचार केला ना, तर तुमचे ब्लंडरच नाही होणार आणि गेम बघा किती इम्प्रूव्ह होईल. प्रत्येक अपोनंटच्या मूव नंतर थिंक करा, अरे अपोनंटने का केली ती मूव, काय आहे त्याच्या मागे रिझन. आणि तुम्हाला जेव्हा मूव करायचे असेल, तुम्हाला एखादा पीस मूव करायचा आहे, तर त्या स्क्वेअर वरती अपोनंटचे किती अटॅक आहेत. क्लिअर सर्वांना? आता हे तर सरळ ब्लंडर झाली शॉर्ट कॅसल म्हणजे. आता इथे बघा ब्लॅकने काय रूल फॉलो केला या पोझिशन मध्ये. जेव्हा आता ब्लॅकने काय केलं, क्वीन E8 आणली लगेच का एक्सचेंजला का, कारण ब्लॅक ऑलरेडी एक पीसअप आहे. जेव्हा आपल्याकडे जास्त आर्मी असेल काय करणार आपण, पीसेस एक्सचेंज करणार. जास्त टेन्शन नाही ठेवायचं बोर्डावर. आणि जेव्हा आपल्याकडे कमी असतील, आर्मी कमी असतील, पीसेस कमी असतील, तेव्हा आपण काय करणार, एक पीसेस एक्सचेंज करायचे टाळणार. हे समजलं सर्वांना? येस एव्हरीवन. तर ब्लॅकने काय केलं, पीसअप आहे तर लगेच ओके. आता परत बघा या पोझिशन मध्ये ब्लॅकने काय केलं, या पोझिशन मध्ये परत ब्लॅकने काय केलं. आता हे 4 रँक आपण ब्लॅकचे पकडले आणि हे जे 4 रँक आहेत ते व्हाईटचे पकडले. ओके. तर व्हाईटचा हा पीस नाईट B5 ब्लॅकच्या एरियामध्ये आहे, तर ब्लॅक सपोर्टेड आहे. ब्लॅकला लगेच असं काही प्रॉब्लेम नाहीये. पण अपोनंटचे पीसेस कधीच असे पुढे येऊन थांबून नाही द्यायचे. ओके. ब्लॅकने काय केलं, आता कोणता रूल फॉलो केलाय की अपोनंटचे पीसेस आपल्या इकडे असतील तर कधीच त्यांना थांबून नाही द्यायचं जास्त वेळ. तर लगेच A6 आणि काय केलं, नाईटला किक केलं. ओके. आता या पोझिशन मध्ये बघा ब्लॅक कड व्हाईट कड सेम आहेत, 5 पॉन आहेत.
आणि ब्लॅक काय आहे, एक पीसअप आहे. तर हा गेम आता इथून पुढे पुढे बघण्यामध्ये अर्थ नाहीये, कारण की हा आता एंड गेम मध्ये आला आणि आता व्हाईट कडे असं काही चान्सच नाहीये की ज्याच्यामध्ये व्हाईट काही करू शकतो. तर अनन्या, बाकीचं काहीच प्रॉब्लेम नाही केला तू, फक्त थोडस काही केली आणि थोडस मिसकॅल्क्युलेट केलं की तू विचार करायला पाहिजे होता लॉंग कॅसलचा आणि मग किंग अटॅक वरती जायचं. तर तू काय केलं, घाई केली आणि त्याच्यानंतर ब्लंडर केला. आणखीन एक गोष्ट, जसं की हा नाईट H4 वरती होता व्हाईटचा, तर H4 वरती काय होता तो नाईट, हँगिंग होता. त्या अशा पीसला काय मग बोलणार आपण. काल पण आपण पोझिशन सॉल्व्ह करताना बघितले, असा एखादा अपोनंटचा हँगिंग पीस असेल तर त्याच्यावरती कुठून ना कुठून अटॅक येतो. तर हा काय आहे, हँगिंग पीस. तर असे पीसेस नाही ठेवायचे, हँगिंग पीसेस नाही ठेवायचे. समजलं सर्वांना. याला काय बोलणार, हँगिंग पीस. आता हे सगळे पीसेस आहेत तर काय आहेत, हे सपोर्टेड आहेत, कुठून ना कुठून त्यांना सपोर्ट आहे. पण या नाईटला कोणाचा सपोर्ट नाहीये, तर हा हँगिंग पीस झाला. समजलं सर्वांना गेम. अनन्या, समजलं का, सिंपल ब्लंडर केली आहे. यस प्रज्वल. सर माझा थर्ड गेम बघा ना. प्रज्वल आयडीचं नाव. प्रज्वल प्रशांत, प्रज्वल मैड. थर्ड गेम. थर्ड गेम, येस सर. हे अन्वी आहे का आता. ओके अन्वी, तू पण लक्ष द्यायचं. ओके, एक मिनिट वेट करा. ज्यांचे ज्यांचे गेम अनालिसिस करायचे ना, तर हँड रेज करून ठेवा. ओके, आता प्रज्वल लक्ष दे. या पोझिशन मध्ये तू D4 ला E5 का खेळलाय. हा प्रज्वल, सर मी कोणता पण गेम असो मी स्टार्टिंग त्यानेच करतो. तसं नसतं प्रज्वल. स्टार्टिंग कोणतं पण नसतं. अपोनंट काय मूव करेल ना फर्स्ट, त्यानुसार मूव करायच्या. जर अपोनंट E4 खेळला तर तिकडे ठीक आहे, E5 काही प्रॉब्लेम नाहीये. पण अपोनंट D4 खेळतोय तर E5 कसं खेळणार, व्हाईट पॉन मारेल ना तुझं फ्री मध्ये. हा प्रज्वल, येस सर. आता नेक्स्ट टाइम पासून नाही खेळायचं असं. D4 ला सरळ सरळ सिंपल D5 खेळायचं. ओके, ओके सर. सर थर्ड गेम. थर्डच गेम बघतो आपण. हा माझा सेकंड गेम आहे सर. नाही, थर्ड आहे. पहिला ड्रॉ होता, थर्डच गेम आहे प्रज्वल. पहिला ड्रॉ सर मी होता. सेकंड गेम मध्ये 3 मूव्स मध्ये चेकमेट केलं होतं. तू केलं होतं ना, येस सर. मग तो जिंकलेला गेम का बघायचा तुला. हे काय थर्डच गेम होता. फर्स्ट गेम, सेकंड गेम, थर्ड गेम. सर त्याच्या बाजूचा.
तनिषा आहे का इथे आता? आता प्रज्वल आणि बाकीच्यांनी पण लक्ष द्या. आता ही जी टेक्निक आहे ना, ही चेकमेट करायची, तर ही बिगिनर लेवलची टेक्निक आहे. ही पुढे काम नाही करत. पण काम नाही करत ते सोडा, ही टेक्निक ना आपल्याला प्रॉब्लेम देते. तर हे नाही खेळायचं, नका करू हे. मी त्याच्यामुळे तो मांडला ना 3 मूव मध्ये चेकमेट केलं. तर हे बिगिनर लेवलला चालतं. पण तुम्हाला बिगिनर लेवलला राहायचंय का? नो सर. तर हे बिगिनर लेवलला काम करतं. पण बिगिनर लेवलला आपल्याला खेळायचंय का? आपल्याला प्रोफेशनल लेवलचं चेस खेळायचंय ना. आता या पोझिशन मध्ये व्हाईट ब्लॅकला माहिती नाहीये किंवा ब्लॅक बिगिनर प्लेयर आहे. पण जर ब्लॅक जो आहे तो इंटरमिजिएट लेवलचा पण प्लेयर असेल, तर ब्लॅक काय करेल? पनिश करेल व्हाईटला. काय पनिश करेल? प्रॉब्लेम काय आहे या ओपनिंग मध्ये? जर ही ओपनिंग क्वीन काढायचा, बिशप काढायचा आणि चेकमेट साठी जायचं, जर हे एवढं भारी असतं तर प्रत्येक ग्रँड मास्टर खेळला असता. समजतंय का सर्वांना मला काय म्हणायचंय? येस का सर. का नाही खेळत? बघितलं का तुम्ही कधी कोणाच्या गेम मध्ये ग्रँड मास्टरच्या? का नाही खेळत? कारण की क्वीन कधीच हे ओपनिंगच्या रूलच्या अगेन्स्ट आहे. क्वीन कधीच ओपनिंग मध्ये डेव्हलप नाही करायची, कारण त्याच्याने काय होतं, क्वीनवर अटॅक येतात. क्वीनवर काय होणार? अटॅक येणार. आता मला सांग प्रज्वल, या पोझिशन मध्ये आता ब्लॅकने मिस्टेक केली, नाईट F6. ओके, आता इथे ब्लॅक क्वीन E7 खेळला. काय खेळणार तू प्रज्वल? ब्लॅकने सपोर्ट दिला F7 ला आणि E5 ला पण. काय खेळणार तू? हा प्रज्वल. प्रज्वल अनम्यूट करायचं. सर मी क्वीनला F3 घेईल. ओके, क्वीन F3. त्याला आता नाईट F6. नाईट ए नाईट H3. आता त्याला D6. नाईट G5. त्याला शॉर्ट कॅसल. आता क्वीन. एव्हरीवन, मला तुम्हाला काय शो करायचंय, याला काय म्हणणार आपण? प्री मॅच्युअर अटॅक. म्हणजे आपण म्हणतो ना, आता कसं प्री मॅच्युअर अटॅक म्हणजे समजतंय का सर्वांना? समजतंय का प्री मॅच्युअर अटॅक म्हणजे काय? म्हणजे काहीच आपण तयारी नाही केलीये आणि आपण काय करतोय, परीक्षेला बसतोय. काहीच तयारी नाहीये. काय झालं? नाईट G5 हे सगळं गाढ होतंय प्रज्वल. आता ब्लॅकची पोझिशन बघायची. या पोझिशन मध्ये ब्लॅकचे ऑलरेडी 3 पीस डेव्हलप आहेत. ब्लॅकचा किंग कॅसल आहे. तर या अशा मूव्हने ना गेम तुमचा इम्प्रूव्ह नाही होणार. मला जे बोलायचं ते समजून घ्या सर्वांनी. आणि असं क्वीन काढून नका खेळू. समजलं सर्वांना? प्रज्वल समजलं? येस सर. आता बघ पुढे. आता या पोझिशन मध्ये अजून बिशप G4 येईल. काय होईल परत? क्वीन वर अटॅक करता करता बिशप डेव्हलप होईल ब्लॅकचा. नाईट येस C6 सर. येईल. तुझी डेव्हलपमेंट बघ किती मागे राहते. तर हे बिगिनर लेवलला ठीक आहे, पण ते पण काय करायचं? आपण नाही करायचं. जर पुढे जे ग्रँड मास्टर लेवलला नाही चालत किंवा पुढे पण इंटरमिजिएट लेवलला पण नाही चालत, तर ते नाही खेळायचं आपण. ओके. येस सर.
तर सर्वात अगोदर ओपनिंग मध्ये मायनर पीसेस डेव्हलप करायचे आणि त्याच्यानंतर आता हा गेम बघण्यासारखा आहे प्रज्वल, याच्यामध्ये तुला पण आणि बाकीच्यांना पण सर्वांना शिकायला मिळेल. ओके, फक्त इथे E5 नव्हतं खेळायचं, D4 ला D5 खेळायचं. आता अन्वी आणि बाकीच्यांनी लक्ष द्या, या पोझिशन मध्ये आपले जे पीसेस आहेत ते अशा स्क्वेअर वरती डेव्हलप करा. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल, जर इथे ब्लॅकने जर चेक दिला असता बिशप B4, तर आपण नाईट C3 खेळणार का? नो. का? कारण की नाईट C3 ला ब्लॅक खेळेल, बिशप क्रॉस C3, बी क्रॉस C3, काय होईल? हे पॉन स्ट्रक्चर खराब. पॉन स्ट्रक्चर काय होईल? खराब. खराब म्हणजे काय? की हे तिन्ही पॉन काय झाले? तिन्ही पॉन वीक झाले का? कारण की यातलं एक पण पॉन एकमेकांना सपोर्ट नाही देऊ शकत. आता हे जे पॉन आहेत, तर हे कसं पुढे गेला हा याला सपोर्ट देतोय, किंवा हा पुढे गेला हा पॉन याला सपोर्ट देतोय, तर यांना काय बोलणार आपण? कनेक्टेड पॉन. यांना काय बोलणार? हे काय आहेत? कनेक्टेड पॉन. तर काय, पॉन डबल नाही होऊन द्यायचं. खूप रेअर केसेस मध्ये, फक्त काही ओपनिंग मध्ये ते चालतं, पण किती 5% ओपनिंग मध्ये चालतं ते. या ओपनिंग मध्ये नाही चालत. आता इथे अन्वी तू जी मूव केली आहे बिशप E3, जर ब्लॅकने बिशप क्रॉस E3 केलं, त्याला F क्रॉस E3 काय झालं? ही पोझिशन, मी तर डबल पॉनचं बोलत होतो, हे तर ट्रिपल पॉन झाले. लक्षात आलं का सर्वांना? हे पॉन स्ट्रक्चर खराब, माझं म्हणण्याचा अर्थ काय आहे? पॉन स्ट्रक्चर खराब नाही होऊन द्यायचं. समजलं सर्वांना? अन्वी समजलं? आता या पोझिशन मध्ये बघा, मी तुम्हाला इथे पण दाखवतो. आता इथे तर मारावंच लागेल व्हाईटला. आता ही बघा, ही पोझिशन जी आहे, एक पॉन अप आहे ना व्हाईट, एक पॉन जास्त आहे ना व्हाईट कडे. तर इथे तरी बघा, आता कम्प्युटर मध्ये काय दाखवत, हे मायनस. मायनस म्हणजे काय? ब्लॅकला चांगली पोझिशन आहे ही ब्लॅक साठी. तर मग याच्यासाठी आपल्याला बघायची गरज आहे का? आता हे बघूनच समजलं पाहिजे, असे पॉइंट डबल नाही होऊन द्यायचे. आता प्रज्वल, तर मी काय म्हणलं इथे, की ब्लॅकने मारायला पाहिजे होतं. तर याचा अर्थ काय? तू पण काय करायला पाहिजे होतं? बिशप E3 मूव आली की तू त्याला बिशप क्रॉस E3 खेळला पाहिजे होता. ओके प्रज्वल, समजलं? तू काय करायला पाहिजे होतं? बिशप E3 मूव जेव्हा आली त्याला, तेव्हा बिशप क्रॉस E3 खेळायला पाहिजे होता. ओके, बघा आता मी परत तोच रूल सांगितलेला, जर तुम्ही फॉलो केला तर कामी येईल ना तुमच्या खूप. तुम्ही हे दोन रूल फॉलो केले ना, की तुम्हाला जो तुमचा पीस मूव करायचा आहे, तर तो अशा स्क्वेअर वरती मूव करण्या अगोदर विचार करा, त्या स्क्वेअर वर अपोनंटचा अटॅक आहे का? आता पॉन कसे चालतात माहिती आपल्याला? पॉन मारताना तिरके मारतात. अपोनंटचा अटॅक आहे, त्या स्क्वेअर वर पीस कसा मूव करणार आपण? आणि अपोनंट जेव्हा मूव करेल तेव्हा विचार करा त्याच्या मूवने काय झालंय. आता इथे सिंपल व्हाईट कडून काय खेळणार अन्वी? क्वीन मरते ना सरळ सरळ पॉनने. क्वीन का नाही मारली अन्वी? अन्वी अनम्यूट करायचंय. क्वीन का नाही मारली ब्लॅकची? अन्वी आवाज नाही येत आहे. तर या पोझिशन मध्ये सिंपल ब्लॅकने काय करायला पाहिजे होतं? क्वीन मारायला पाहिजे होती.
काय खेळताय दोघांचं पण रेटिंग असं काय, हे काय खूप खराब रेटिंग नाहीये, तुम्ही दोघं ज्या हिशोबाने खेळताय. प्रज्वल, येस सर. प्रज्वल मला सांग, हे नाही समजत आहे का तुला, क्वीनवर अटॅक आहे पॉनचा? सर मी ते गडबडीत खेळलो पण होतो. 3 मूव्ह झाल्या ऑलरेडी. तू जेव्हा क्वीन F6 केली, ठीक आहे, गडबडीत खेळली. त्याला बिशप D4 केली व्हाईटने, त्याला नाईट H6 खेळतोय तू. हा क्वीन वरचा अटॅक नाही समजत आहे. कारण तुमच्या दोघांचं पण जे रेटिंग आहे ते काय एवढं हे नाहीये की अशा मूव्ह पण नाही करणार. म्हणजे हे बिगिनर लेवल तर सोडा, बिगिनर पेक्षा बिगिनर लेवलचं खेळतायत. हे सिंपल आहे का नाही प्रज्वल? येस और नो? येस सर. काय चालू आहे? हा अन्वी, अन्वी मेसेज मध्ये सांगायचं हे काय चालू होतं. ओके एव्हरीवन, तर या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष द्या सर्वांनी आणि त्या हिशोबाने खेळा. यस श्रीनय, ज्यांचे ज्यांचे. तुम्ही माझे गेम बघा ना. हा सांग ना श्रीनय. श्रीनय A3. कोणता गेम बघायचा, अनालिसिस करायचं, काय बोलायचं श्रीनय? अनालिसिस करायचं आपल्याला. कोणता गेम करायचा आहे श्रीनय? फर्स्ट. हेमंत, तू पण लक्ष दे आता इथे. एव्हरीवन, आता इथे हेमंत, हे काय होतं बिशप D2? हे पॉन मारेल ना सरळ सरळ. श्रीनय, या पॉनवर अटॅक आहे श्रीनय, आणि जर तू बिशप D2 खेळला ते पॉन मारेल ना. आता हेमंत इकडे नाईट क्रॉस E5 का केलं? नाईट क्रॉस सरळ सरळ D4 पॉन भेटेल ना तुला. हा हेमंत, हेमंत आवाज नाही येत आहे. आता अगेन या पोझिशन मध्ये बघा, या पॉनवर डबल अटॅक आहे, सिंपल पॉन जाईल. तर अशा पोझिशन मध्ये व्हाईटला खेळावं लागेल, इथे F4 पॉनला सपोर्ट द्यावा लागेल. आणि आपलं एखादं पॉन पण आहे ते अपोनंटला इझिली किंवा फ्री मध्ये कॅप्चर करून नाही द्यायचं.
आता हेमंत आता सर्वांनी नीट लक्ष द्या. आता या पोझिशन मध्ये बघा, आपल्याला माहिती आहे, ब्लॅक कडून सांगतो ओके मी. आता या पोझिशन मध्ये ब्लॅक कडून ना, आता माहिती आहे आपल्याला की हा नाईट जो आहे C3 वरचा वीक आहे. नाईट मूव्ह केल्यावरती काय होईल, या नाईट वर अटॅक येईल. पण आता याला काय बोलणार आपण, डिस्कवर्ड अटॅक, की हा नाईट जम्प करतोय आणि C3च्या नाईट वरती बिशपचा अटॅक येतो, याला काय बोलणार, डिस्कवर्ड अटॅक. तर आता काय होत नाहीये या डिस्कवर्ड अटॅक मध्ये. तर अशा पोझिशन मध्ये काय करायचं, की थोडस ट्राय करायचं. इथे काय ट्राय करू शकतो आपण, हा बिशप आहे, व्हाईट कुठे खेळतोय बिशप, तर आपण सिंपल या पोझिशन मध्ये H6 मूव्ह करू शकतो. की अशी काहीतरी ट्रिक यूज करायची, अपोनंटला त्याचे पीसेस मूव्ह करायला लावायचे. नाईट D7 चांगली मूव्ह नाहीये या पोझिशन मध्ये. नाईट D7 ला काय होतंय, परत नाईट मागे जातोय, बिशपचा डायगोनल बंद. त्याच्यापेक्षा नाईट G4 किंवा नाईट C6 या दोन मूव्ह चांगल्या आहेत व्हाईट ब्लॅक साठी. आता श्रीनय लक्ष दे या पोझिशन मध्ये. याच्या अगोदर तू जेव्हा B3 मूव्ह केली ना, ती नव्हती करायची, कारण C3 च स्क्वेअर वीक होत आहे. पॉन मूव्ह करायच्या अगोदर विचार करा, ते पॉन मूव्ह झाल्यामुळे जे स्क्वेअर वीक होत ते, तर त्याच्यामुळे काय होतंय. आणि आता इथे नाईट वर अटॅक आहे, नाईट काय होतं, काय झालेलं आहे, पिन झालेलं आहे. तर आपण हा नाईट वाचवायला रूप देणार का आपला, नो. तर इथे सिंपल नाईट आहे, तर इथे नाईटला सपोर्ट द्यायला पाहिजे होता अगोदर, दुसरं काहीच ऑप्शन नाहीये. नाईटला काय करायला पाहिजे होतं, सपोर्ट द्यायला पाहिजे होता. क्लिअर, समजलं श्रीनय, समजलं का, बाकीच्यांना समजलं. हा हे मग काही विचारायचंय का. यस राघव. सर ते डिस्कवर्ड अटॅक तुम्ही म्हणजे तर बघा, तो बिशप होता, हा जो बिशप आहे, तो त्यांनी बघा, जेव्हा तुम्ही आपला नाईट जेव्हा मूव्ह केला, मग मग त्यांनी नाईट मूव्ह केला, मग या व्हाईटच्या नाईटनी मूव्ह केलं, मग त्यांनी त्याला मारलं आणि मग क्वीनला असं मारलं, म्हणजे त्याला डिस्कवर्ड अटॅक बोलतात का? नाही, डिस्कवर्ड अटॅक म्हणजे इथे एकच मूव. काय, हा नाईट मूव होतोय, आता हा नाईट कोणत्या पीसवर अटॅक नाही करत आहे, पण तरी हे डिस्कवर्ड अटॅक मध्येच येणार, की नाईट मूव होतोय. डिस्कवर्ड अटॅक म्हणजे काय, हा नाईट हलतोय, हा नाईट कोणावर अटॅक करतोय का, नाही. पण हा नाईट हल्ल्यामुळे हा जो बिशप आहे मागे, त्याचा डायगोनल ओपन होतोय, तर याला डिस्कवर्ड अटॅक म्हणणार. एकच मूव इथेच एक्सप्लेन होतोय, डिस्कवर्ड अटॅक म्हणजे काय, या एका मूव मध्ये एक्सप्लेन होतोय. नाईट पुढे गेला, नंतर रूक मारला, क्वीनने मारलं, हे नाहीये त्या अटॅक मध्ये. या एकाच मूव मध्ये डिस्कवर्ड अटॅक काय होतोय, म्हणजे या एकाच मूवची आहे, त्याची परिभाषा जी आहे ना, ती एकाच मूवची आहे. नाईट जम्प झाला आणि अटॅक आला म्हणजे डिस्कवर्ड अटॅक. डिस्कवर्ड झालं ना, नाईट मूव झाल्यामुळे अटॅक आला. क्लिअर, समजलं सर्वांना, एव्हरीवन. आणि हे बिगिनर बॅच मध्ये पण शिकलोय ना आपण, डिस्कवर्ड अटॅक, पिन, त्याच्यानंतर डबल चेक, डबल अटॅक.
ओके, आता थोडस लक्ष द्या इथून या पोझिशन मध्ये, आणि हेमंत तू पण लक्ष दे. आता जेव्हा आपला किंग असतो ना एव्हरीवन, कशामध्ये असं फिंचेटो केलेला आणि त्यातला जर बिशप असेल, तर आता इथे काय होतंय, ठीक आहे मान्य आहे, ब्लॅकला काय होतंय, ब्लॅकला रूक भेटतोय बिशपच्या ऐवजी, पण या बिशपची व्हॅल्यू या रूक पेक्षा कमी नाहीये. पॉइंट वाईज जाऊ द्या, पण इम्पॉर्टन्स समजून घ्या. हा बिशप रूक सोबत एक्सचेंज झाला, हा काय ऍक्टिव्ह आहे ना रूक बिशप, हा रूक ऍक्टिव्ह आहे का, नाहीये. बर, हा बिशप किंगच्या सेफ्टीसाठी किती इम्पॉर्टंट आहे समजून घ्या. तर थोडस विचार करून द्या की हा या बिशपने हे रूट कॅप्चर करणं पुढे जाऊन कधी कधी प्रॉब्लेम पण देऊ शकतं आपल्याला. त्याच्यामुळे जेव्हा किंग असा फिंचॅटो केलेला असेल, त्या बिशपने तो बिशप अपोनंटच्या त्याच बिशप सोबत एक्सचेंज करायचा, म्हणजे हा बिशप या बिशप सोबतच एक्सचेंज होणार. नाहीतर काय होऊ शकतं, किंगवर अटॅक येऊ शकतो. आणि आणखीन एक, जर आपण हा बिशपने रूक कॅप्चर करतोय, या बिशपने रूक कॅप्चर करतोय ना, तर पुढे गेम मध्ये हे लक्ष ठेवा की कमीत कमी क्वीन तरी एक्सचेंज झाली पाहिजे, क्वीन एक्सचेंज झाली पाहिजे. क्लिअर समजतंय सर्वांना? आता हे काय आहे हेमंत, हे काय, कसली मूव आहे ही? हा हेमंत, हेमंत अनम्यूट करायचं. स्लीप जलता बोट. काय? सर हँड स्लीप जलता. पण तुला कुठे खेळायचं होतं तो नाईट? सर मागं घ्यायचा होता. श्रीनय अनम्यूट करायचं. श्रीनय कुठे आहे? श्रीनय, श्रीनय. येस. हा नाईट कॅप्चर करायचा इथे श्रीनय. क्वीनने नाईट आपला जाऊ दे, पण त्याला नंतर पॉन टेक्स. बिशपने इकडचं पण पॉन मारतय. थोडस जेव्हा ना अपोनंट मूव करेल ना आपण. सरांना समज. काय काय? सर द रूक विल कॅप्चर बिशप. कोणता रूप बिशपला कॅप्चर करेल? हा, पण हे सगळे वीक होतात ते पॉन. हे पॉन कॅप्चर केलं त्याच्यानंतर, या पॉन कॅप्चर नंतर ब्लॅक काय खेळेल, क्वीनटेक्स A4 खेळेल, त्याला आपण हे पॉन कॅप्चर करणार. आणि परत आपण अटॅक, व्हाईटचा जो आहे तो चांगला राहील, लगेच नाही येणार बिशप क्रॉस C7, पण अटॅक जो आहे तो व्हाईटचा चांगला होईल याच्यामध्ये. आता हे सेंटर ना ब्लॅकचं स्ट्रॉंग आहे, तर विचार करायचा. आता हा नाईट, मला सांगा, हा नाईट जास्त ऍक्टिव्ह आहे का हा नाईट आहे जास्त ऍक्टिव्ह? व्हाईटचा नाईट जास्त ऍक्टिव्ह नाहीये ऑब्विसली, ब्लॅकचा नाईट जास्त ऍक्टिव्ह आहे ना, तर एक्सचेंज करून टाकायचा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक मूव भेटते ना, ज्याच्यामुळे व्हाईट ब्लॅकचं जे सेंटर आहे, आता सेंटर कोणाच्या कंट्रोल मध्ये आहे? हे
मी तुम्हाला जे सांगत असतो की सेंटरवर कंट्रोल असेल, गेमवर कंट्रोल असतो. सेंटर कोणाच्या कंट्रोल मध्ये आहे? जास्त ब्लॅकच्या. आलं लक्षात? तर हा नाईट कॅप्चर करायचा. आपलं पण जाऊ द्या नाईट या पोझिशन मध्ये, काही प्रॉब्लेम नाहीये, पण हा नाईट ऍक्टिव्ह आहे जास्त. आणि अगेन बघा, आता मूव्ह करण्या अगोदर एकदा विचार करा. असं इमॅजिन करा, मूव्ह करण्याच्या अगोदर ना एकदा इमॅजिन करा की तुमची क्वीन आली D4 कडून D4 वरती, आणि ब्लॅक साइडने तुम्हीच विचार करा की अरे काय खेळू शकतो का ब्लॅक असं ज्याच्यामुळे प्रॉब्लेम होईल. तर सिंपल आहे ना, इथे फोर्क येईल ना पॉनचा. बिगिनर बॅच मध्ये शिकलोय ना आपण पॉनची फोर्कची टॅक्टिक, सिंपल. ओके, आता इथे गेमच ओव्हर होतोय. म्हणजे श्रीने काय केलंय, तू अशा काही म्हणजे ज्या साध्या साध्या चुका आहेत श्रीने, त्या इम्प्रूव्ह केल्या की गेम इम्प्रूव्ह होईल लगेच. साध्या साध्या चुका आहेत गेम मध्ये. यस अरहम. सर माझी थर्ड गेम बघा ना. अरहम आयडीचं नाव. अरहम 3010. विन झालेला का बघायचं अरहम? जो नाही सर जिंकला आपण तो. सर आपण रिझाईन केलं म्हणून बघायचं होतं. क्वीन ट्रॅप झालीये ना, सरळ सरळ. आराम. व्हाईटची क्वीन काय झालीये, ट्रॅप झालीये. हा. त्याच्यामुळे अपोनंटने रिझाईन केलं. हा आहे का इथे श्रवण? श्रवण आहे का? बघा एव्हरीवन, मी तुम्हाला आता सांगितलेलं का नाही की क्वीन लगेच बाहेर नाही काढायची. तुमचं ते बिगिनर लेवलला चालून जाईल, पण थोडं पण समोरच्याला काय होतंय. आता इथे डायरेक्ट NH6 नाही खेळायचं आरम, कारण हे पॉन मरेल ना. डायरेक्ट नाईट F6 नाही खेळायचं. एव्हरीवन सर्वांनी लक्ष द्या. E4 नंतर E5 ला जर आपण क्वीन किंवा बिशप डेव्हलप करू दे, आपण काय खेळणार, नाईट C6. कारण की या E5 च्या पॉनला सपोर्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पाहिजे ती मूव्ह करा क्वीनवर अटॅक करायला. D6 नंतर BG4. लक्षात आलं सर्वांना? जेव्हा आपण तुमचा बिशप किंवा क्वीन मूव्ह करेल ना लगेच पहिल्या दुसऱ्या मूव्ह मध्ये, तर काय खेळा त्याला, नाईट C6. सर्वात महत्वाची मूव्ह लक्षात ठेवा, नाईट C6 खेळा. कारण नाईट C6 ने हे पॉन प्रोटेक्ट झालं, मग हे F7 स्क्वेअर कसं पण प्रोटेक्ट होतं. बघितलं म्हणजे काय होणार, जेव्हा क्वीन आपली, आता हे काय आहेत, चार चार मायनर पीसेस, यांना काय म्हणणार आपण, नाईट आणि बिशप जे आहेत ते मायनर पीसेस. त्या मायनर पीसेस समोर आपण क्वीन घेऊन गेल्यावरती कसं चालेल? त्यांचे अटॅक जास्त असणार ना, ते जास्त स्क्वेअर कव्हर करतात, जास्त एरिया कव्हर करतात मायनर पीसेस. तर त्याच्यामुळे क्वीन ओपनिंग मध्ये नाही डेव्हलप करायची. क्लिअर? आराम, तू बरोबर खेळला इथपर्यंत, असं काही प्रॉब्लेम नाही अजून. आराम, इथे रुक मूव करायची काय गरज आहे? आराम सरळ सरळ बिशप F6 मूव आहे इथे. समजलं आराम?
या पोझिशन मध्ये रुक मूव्ह करायची गरज नाहीये, सरळ सरळ बिशप F6 मूव्ह आहे. ओके, तर काय झालं आता, या क्वीनला जायला जागा आहे का कुठे? नो. तर काय झाली, क्वीन ट्रॅप झाली. त्याच्यामुळेच ओपनिंग मध्ये, आणि एका क्वीनने घेऊन जाऊन कसं लढणार आपण, कारण अपोनंटचे खूप सारे पीसेस असतात ना, एका क्वीनने कसं लढणार? सगळे पीसेस डेव्हलप पाहिजे ओपनिंग मध्ये कधी पण. अगोदर, याच्या अगोदरचे आपण जेवढे टॉप प्लेयरचे गेम बघितले, तर त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, दोन्ही साइडचे प्लेयर व्हाईट आणि ब्लॅक हे ज्यांचे आपण अदर्सचा गेम बघितला, ऋग्वेदचा गेम बघितला, अनन्याचा गेम बघितला, तर यांनी काय केलं, ओपनिंग मध्ये नाईट डेव्हलप केले, बिशप डेव्हलप केले, कॅसल केलं, त्याच्यानंतर अटॅक करायचा. समजलं सर्वांना? आणखीन कोणाचे गेम अनालिसिस आहेत बाकी अजून? येस एव्हरीवन, गेम बघायचे कोणाचे अजून? हेमंत, 2 गेम झाले ना अनालिसिस? आराम, जो गेम नाही जिंकला ना तू, तो बघूयात आपण. ओके, आता या पोझिशन मध्ये ब्लॅकने काय खेळलाय, ब्लॅकने क्वीनने कॅप्चर केलंय आणि क्वीन माघारी गेलीये. तर ही अशी काही त्यातल्या त्यात चांगली ओपनिंग आहे, काही प्रॉब्लेम नाहीये या ओपनिंग मध्ये. पण ते जे व्हाईट बिशप, क्वीन H5, बिशप C4, ते चांगलं नाहीये. आता हा सिंपल स्कॅन्डिनेवियन डिफेन्स म्हणतो याला आपण. या पोझिशन मध्ये क्वीन D6, क्वीन D8 किंवा क्वीन A5 ला पण जाऊ शकते. आणि क्वीन A5 पण कसं स्क्वेअर आहे, क्वीन A5 असं स्क्वेअर आहे की इथून लगेच क्वीनवर अटॅक नाहीये. आणि त्याच्यामध्ये पण ब्लॅक पुढे जाऊन काय खेळतो, C6, म्हणजे क्वीनला परत जाण्यासाठी रस्ता बनवून ठेवतो. तर हा काय पार्ट आहे, इथे पण ब्लॅक खेळलाय ना क्वीन सेंटरला, पण हा ओपनिंगचा पार्ट आहे, त्या ती ओपनिंग आहे तशी. क्लिअर? पण व्हाईट कडून आपण जे असं क्वीन काढून खेळतो ते नाही खेळायचं, क्वीन नंतर डेव्हलप करायची. आरम, व्हेरी व्हेरी गुड, भारी खेळला आरम इथे. सर्वांनी नीट लक्ष द्या, आता इथे काय केलं बघा आरमने. आता ऑलरेडी आता व्हाईटचे बघा 2 पीस डेव्हलप आहेत, ब्लॅकचा एकच पीस डेव्हलप आहे. ऑलरेडी व्हाईट काय आहे, याला काय बोलणार आपण, लीड इन डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट म्हणजे काय, की आपले पीसेस जेव्हा स्टार्टिंग पोझिशन मधून बाहेर पडतात, तर त्याला काय म्हणणार आपण, डेव्हलपमेंट, की आपले पीसेस काय झालेत, ऍक्टिव्ह झालेत. आता इथे व्हाईटने काय केलं, बिशप G5, नाईटचा सपोर्ट आहे, क्वीनवर अटॅक करता करता बिशप डेव्हलप केला. आता इथे ब्लॅकने सरळ सरळ नाईट F6 खेळायला पाहिजे, असं काही होत नाहीये लगेच, कारण की पीस डेव्हलप करायचा, प्रत्येकाने लक्ष द्या. आता इथे ब्लॅक काय करतोय, बिशप E7. आता बिशप E7 ला काय प्रॉब्लेम आहे, व्हाईटचे ऑलरेडी 3 पीस डेव्हलप राहतात, ब्लॅक तोच पीस जर खेळला तर ब्लॅकची डेव्हलपमेंट कशी होणार? हा हेमंत. तर व्हाईट बिशप B5 पण खेळू शकत होता ना? बिशप B5 पण खेळू शकत होता, असं काही प्रॉब्लेम नाहीये, पण बिशप B5 मध्ये थोडस C6 चा प्रॉब्लेम आहे.
ओके. तसं इथे आहे का बिशप G5 मध्ये F6 जर खेळला तर व्हाईट साठी चांगले ना, किंग साइड वीक होतीये. पण तसं इथे नाहीये, कारण की ब्लॅक साइडने ना बऱ्याच ओपनिंग मध्ये हा C8 चा बिशप लेट डेव्हलप होतो आणि हा नाईट जो आहे तो D7 ला डेव्हलप होऊन नंतर नाईट B6 नंतर हा बिशप कसा डेव्हलप करायचा. तर अशा वेगवेगळ्या ओपनिंग आहेत. पण बिशप B5 मध्ये C6 मुळे बिशप B5 एवढी चांगली नाहीये मूव. आणि त्याला बघा आता इथे ब्लॅकने काय केलं, ब्लॅकने बिशप कॅप्चर केला का, नाही. जर आता व्हाईट काय करतो, व्हाईटने बिशप कॅप्चर केला का, जर व्हाईटने कॅप्चर केला असता तर काय झालं असतं, व्हाईटची एक मूव वाया गेली असती. तिथेच ब्लॅकने काय केलं असतं, नाईट क्रॉस E7. म्हणजे परत काय झालं असतं, ब्लॅकचं एक पीस डेव्हलप, व्हाईटचे 2 पीस डेव्हलप. आणि आता इथे बिशप F4, तर बिशप F4 ने बघा व्हाईटचे किती पीस डेव्हलप आहेत, 3, आणि ब्लॅकचा एकच आहे. लक्षात आलं सर्वांना डेव्हलपमेंटचा विचार कसा करायचा, की पीस डेव्हलप कसे करायचे. आता हा जो बिशप मूव केलाय ना E5 वरती, तर अशा पोझिशन मध्ये थोडासा एकदा विचार करायचा. ओके, कारण की पॉनचा अटॅक परत येईल, मग त्याच्यानंतर असं काही आपला पीस ट्रॅप होऊ शकतो पॉनच्या अटॅक मध्ये कधी कधी. तर तो विचार करूनच पीस पुढे घ्यायचा, किंवा नाहीतर मग पीस सरळ सरळ मागे घेऊन खेळायचं. आता कारण की आता इथे बिशप ट्रॅप नाही होते, त्याच्यामुळे असा काही प्रॉब्लेम नव्हता. आता इथे ब्लॅकने मूव केली H5, त्याला काय थ्रेट होती, व्हाईटवर H4 खेळायची थ्रेट होती. आणि हा जो बिशप आहे तो काय झाला असता, ट्रॅप झाला असता. हे समजलं सर्वांना. H5 खेळला ब्लॅक, आता काय थ्रेट आहे ब्लॅकची, H4 खेळायची आणि बिशपवर अटॅक. बिशपला जायला जागा आहे का कुठे, नो. तर इथे एकच बेस्ट मूव आहे H4. आता H4 ला ब्लॅकने मूव केली G4, त्याला नाईट D2. आता नाईट D2 पण बघा चांगली मूव आहे का. जर नाईट H2 ला घेतला आपण तर त्या नाईटला काही स्कोप आहे का, किंवा काही फ्युचर आहे का, नाही. नाईट D2 वरून आहे, पुढे अजून अटॅक साठी जाऊ शकतो. ओके एव्हरीवन, सर्वांनी लक्ष द्या एकदा. इथे ही जी ब्लॅकने मूव केली आहे ना A6, तर याच्या मागचं रिझन समजून घेऊयात. A6 च्या मागे रिझन काय आहे, की हे B5 च स्क्वेअर ब्लॅकला कंट्रोल करायचं आहे. कारण नाईट B5 ची थ्रेट कधी पण येऊ शकते आणि या C7 च्या पॉनवर डबल अटॅक येऊ शकतो. त्याच्यामुळे इथे ब्लॅकने A6 मूव केली आहे.
आता या पोझिशन मध्ये आराम कॅप्चर करायची गरज नाहीये लगेच. जर ब्लॅकने कॅप्चर केलं तर तुझ्या बिशपला सपोर्ट आहे. अशी काही इमर्जन्सी नाहीये इथे की कॅप्चरच केलं पाहिजे नाही तर तुला चेक येईल, असं काय आहे का? नाहीये. आता तू इथे या पोझिशन मध्ये व्हाईटचं किंग इकडे जाणं सेफ आहे का? शॉर्ट कॅसल मध्ये जाणं सेफ आहे का? व्हाईटच्या किंगला शॉर्ट कॅसल मध्ये जाणं सेफ आहे का? जर इकडची पोझिशन एवढी ओपन आहे तर नाहीये सेफ, बरोबर. आता या पोझिशन मध्ये बघा, विचार करा, इथे मूव्ह करायची क्वीन E2. आता क्वीन E2 चेकला क्वीन मध्ये येणार आहे का लगेच? म्हणजे क्वीन एक्सचेंज होणार आहे का आता? नाही. ओके, नाईट वगैरे काही तर डेव्हलप करावं लागेल आणि चेक मधून थांबावं लागेल. त्याच्यानंतर एकदा का व्हाईटचा किंग लॉंग कॅसल मध्ये गेला, रूक येतो ओपन फाईल मध्ये, इमिजिएट हा रूक येईल आणि केवढा डेडली अटॅक येईल ब्लॅकवर. आलं लक्षात सर्वांना प्लॅनिंग व्हाईट कडून? येस एव्हरीवन, प्लॅनिंग आलं लक्षात सर्वांना हे आता जे सांगितलं ते? मग मारायची गरज नव्हती, तर पोझिशन परत काय होता, थोडी सिम्प्लिफाय होतीये. अरे मी आत्ताच सांगितलं कॅसल, एव्हरीवन कॅसल करायच्या, तुम्हाला किंग सेफ करायचं आहे ना. कॅसल का करतो आपण? किंगला सुरक्षित ठेवण्यासाठी. हा किंग इकडे सुरक्षित आहे का? ऑलरेडी इथे बमबारी चालू आहे एव्हरीवन. इथे बमबारी चालू आहे, एवढे पॉन आले तिथे, हे पॉन वीक आहे. कॅसल फक्त कॅसल मूव नाहीये की कॅसल करायचं म्हणून कॅसल नाही करायचं. किंगच्या सेफ्टीचा विचार करून आपण कॅसल करतो. डेव्हलपमेंट काय, पीस डेव्हलप करायचंय म्हणून कॅसल नाही करत. या रूटला डेव्हलप करायचंय म्हणून कॅसल नाही करत आपण. आपण कॅसल का करतो? आपल्याला किंगला सेफ ठेवायचंय. आता जिथे ऑलरेडी अटॅक आहे तिकडे किंग कॅसल करून कसं चालेल? अगेन या पोझिशन मध्ये क्वीन E2, त्याच्यानंतर किंग जाऊ दे ना लॉंग कॅसल मध्ये, दोन्ही रूक येतात, ते सेंटरच्या दोन्ही फाईल ओपन आहेत. समजतंय आराम? ब्लॅकने बघा कसं केलं. ठीक आहे, ब्लॅकची पोझिशन थोडीशी मायनस आहे आता, व्हाईटला आत्ता पण ऍडव्हान्टेज आहे. पण ब्लॅकने बघा, ब्लॅक गेला का लॉंग कॅसलला, सॉरी शॉर्ट कॅसलला? नाही. इकडे अटॅक नाहीये तर ब्लॅकने बरोबर लॉंग कॅसल केलंय. अरे आता बाकीच्यांनी पण लक्ष द्या. परत याला बघा, आता याला काय म्हणणार? डिस्कवर्ड अटॅक. याला काय बोलणार आपण? डिस्कवर्ड अटॅक. आराम तू स्वतः घेऊन जातोय तुझ्या क्वीनला कुठे? डिस्कवर्ड अटॅक मध्ये. आराम हे सिंपल आहे ना, जर ब्लॅकचा नाईट मूव्ह झाला तर क्वीनवर अटॅक येईल. तर कधी पण आपला पीस जर आला अशामध्ये, या पिन मध्ये डिस्कवर्ड अटॅक मध्ये, तर आपण ऑलरेडी पीस मूव्ह करायचा आपला. तू ऑलरेडी स्वतः होऊन घेऊन जातोय डिस्कवर्ड अटॅक मध्ये, ते ही मिस्टेक आहे आरम. आणि परत लक्ष द्या सर्वांनी, आता ब्लॅक कडून बघा, या मूव्हला काय बोलणार आपण? अगेन डिस्कवर्ड अटॅक. नाईट मूव्ह झाला, क्वीन वर अटॅक आला. ओके, आता इथे गेमच ओव्हर आहे जवळपास, कारण की
आता इथे ब्लॅकला ऑलरेडी खूप ऍडव्हान्टेज आहे. नाईटच्या ऐवजी जर नाईट सोडला, रूकच्या ऐवजी जर रूक सोडला, तर क्वीनच्या ऐवजी बिशप आणि रूक आहे. पण किंगचा अटॅक बघा, किंगची पोझिशन बघा, ब्लॅकची किंग वर केवढा अटॅक आहे. ब्लॅकचा किंग बघा सेफ आहे इकडे. त्याच्यामुळे हे लुझिंग आहे. ही पोझिशन व्हाईट साठी क्लिअर लुझिंग आहे. क्लिअर समजलं सर्वांना. आणि हाच अटॅक आला असता का व्हाईटच्या किंग वर जर लॉंग कॅसल मध्ये असता तर नसतं आलं. समजलं सर्वांना गेम हा. येस एव्हरीवन. कोणाला काही विचारायचं, काही प्रश्न आहेत कोणाचे? येस राघव. तर म्हणजे जो डिस्कवर्ड अटॅक असतो तो फक्त एकच मूवचा असतो ना? हा, एकाच मूवच्या यालाच आपण म्हणणार डिस्कवर्ड अटॅक. ओके. त्याच मूव मध्ये डिफाईन होतो म्हणजे राघव. लक्षात आलं का? त्या Yes, sir. मूव मध्ये नाईट जेव्हा मूव झाला आणि रूकचा क्वीन वर अटॅक आला, नाईटचा किंगला चेक आला, त्या मूवने काय झालं, डिफाईन झाला की हा डिस्कवर्ड अटॅक आहे. ओके. यस अनन्या. सर आता व्हाईटनी नाईट टेक्स B2 का केलं नाही? कधी? नाईट क्रॉस. अनन्या एवढ्या लवकर का म्यूट करते? कोणत्या B2. पोझिशन? ह्या पोझिशन मध्ये. हा, ही पण आता सिंपल मूव होते. आराम. आराम कुठे? आराम. नाईटने क्वीन मारत होती ना सिंपल इथे. येस सर. मग आणि तू ते सोडून दिला. हेमंत, तेच सांगायचं होतं का तुला पण? तर बुधवार आणि गुरुवारला क्लास होईल का? हा, बुधवार गुरुवारी क्लास होतील नाही मग त्यावेळेस ओके इंटरव्ह्यू. सर. येस एव्हरीवन. काही विचारायचं कोणाला अजून? ओके चला, बाय, गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट सर. बाय सर. बाय, गुड नाईट. गुड नाईट सर. थँक बाय यू. सर. थँक्यू एव्हरीवन.